चला विंडमिलचे टाईप्स बघू आपण. ओके, काय बघायचं आहे? विंडमिलचे टाईप बघायचे. तर पहिला टाईप आपण बघू, हॉरिझॉन्टल ॲक्सिस विंड टर्बाईन. कोणता? हॉरिझॉन्टल ॲक्सिस विंड टर्बाईन. यालाच आपण काय म्हणतो? HAWT, हॉरिझॉन्टल ॲक्सिस विंड टर्बाईन, HAWT. ओके, तर या टाईपच्या विंडमिल बघितल्या असतील तुम्ही सगळ्यांनी. 2 किंवा 3 पाते असतात. ओके, जनरली 3 असतात, पण इथं आपण 2च दाखवलेत कारण ते 2च दिसत आहेत. एक आहे याच्या बॅक साईडला. ओके, असं गृहीत धरा. तर हे 3 पात्याची पवनचक्की. ओके, जनरली हॉरिझॉन्टल ॲक्सिस विंड टर्बाईनच असते. व्हर्टिकल ॲक्सिस हे स्मॉल स्केल ॲप्लिकेशनसाठी वापरतो आपण. ओके, तर बघा कन्स्ट्रक्शनमध्ये काय दिसतं रे तुम्हाला? हे पॉईंट्स आहेत. ओके, हे काय? रोटर ब्लेड. त्याच्यानंतर हा तुमचा हॉरिझॉन्टल ॲक्सिस. ओके, त्याच्यानंतर याव मेकॅनिझम. कोणतं? याव मेकॅनिझम. मॅक्सिमम इफिशियन्सी अचीव करण्यासाठी परपेंडिक्युलर मेकॅनिझम आपण वापरतो, त्याला आपण याव मेकॅनिझम म्हणतो. ओके, तर ते. त्याच्यानंतर टावर. तुम्ही बघितलं असेल उंचची उंच टावर असते, खूप उंच असते. ओके, त्याच्यानंतर त्याला तेवढंच टफ फाउंडेशनसुद्धा द्यावं लागतं, अदरवाईज हवेच्या प्रेशरमुळे ते पवनचक्की पडू शकते. तर हे फाउंडेशन तिथं तुम्हाला माहीत असेल खूप जास्त प्रमाणामध्ये खोल गड्डा घेऊन त्याचं कॉन्क्रिडेशन केलं जातं, त्या टाईपचं फाउंडेशन. आणि त्याच्यानंतर ही ग्रीड सिस्टम. ओके, बॅलन्स ऑफ इलेक्ट्रिकल सिस्टीम. मग इथं तुम्हाला बॅटरी सिस्टीम वगैरे इंट्रोड्यूस करू शकता तुम्ही, कन्व्हर्टर इन्व्हर्टर टेक्निक्स लावून. तर बघा पुन्हा एकदा सांगतो, कन्स्ट्रक्शन हे ब्लेड आहेत, हे तुमचं एरो टर्बाईनचा ॲक्सिस आहे हावाला, याच्यावर माउंट केलेले आहे. त्याच्यानंतर हे ड्राईव्ह ट्रेन आहे. ओके, त्याच्यानंतर हे तुमचं जनरेटर आणि हे कंट्रोलर. जसं आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं तीच सिस्टीम आहे. काय आहे? एरो टर्बाईन आणि जनरेटर याच्यामध्ये काय कनेक्ट केलं जातं? मेकॅनिकल कपलिंग. ओके, शाफ्टवर मेकॅनिकल कपलिंग असते, गेअरिंग सिस्टीम असते. हवा कमी किंवा जास्त आली तर त्यावर ते कंट्रोल करता आलं पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश असतो. येतं लक्षात? तो कन्स्ट्रक्शन समजलं असेल तुम्हाला. आता बघा वर्किंग. सप्लाय आला. सप्लाय काय रे? विंड. हवा आली की काय होणार आहे? टर्बाईन रोटेट होणार आहे. आता हे हॉरिझॉन्टल ॲक्सिसवर आहे, तर याच्यामध्ये हे याव मेकॅनिझम जे आहे ते टर्बाईनच्या ब्लेडला अशा पद्धतीने सेट करतं आहे की तुम्हाला काय मिळेल तिथं? मॅक्सिमम इफिशियन्सी मिळेल. कशाची? विंडची. म्हणजे विंड आली ती त्याच्यावर स्ट्राईक होऊन मॅक्सिमम स्पीड मिळेल. आता ती स्पीड कमी किंवा जास्त झाली तर त्याला कंट्रोलिंग करण्यासाठी कोण आहे? कंट्रोलर आहे. आणि कंट्रोलर कशाला कनेक्ट आहे? गिअरबॉक्सला. गिअरबॉक्स त्या पद्धतीने त्याची स्पीड कमी किंवा जास्त करते. ओके, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे जनरेटर इलेक्ट्रिसिटी जनरेट करते. तर वर्किंग समजलं तुम्हाला. आता बघा त्याचे ॲडव्हान्टेजेस, काय काय फायदे आहेत. याची इफिशियन्सी हाय आहे, साईज खूप मोठी असते पण लार्ज साईजला इफिशियन्सी जास्त आहे. लार्ज इन्स्टॉलेशन कॅपॅसिटी आहे, इझिली कंट्रोलेबल आहे. आणि डिसॲडव्हान्टेज काय आहे? मोर कॉम्प्लेक्स. म्हणजे हे स्ट्रक्चर जे कॉम्प्लिकेटेड आहे. ओके, गिअर मेकॅनिझम, त्याच्यात परत तुमचं कंट्रोलर, वेगवेगळे सेन्सर बेस्ड टेक्निक. त्याच्यानंतर लार्ज स्पेस रिक्वायर्ड, खूप मोठी जागा लागते. म्हणजे खाली पिच एरियासुद्धा खूप मोठा लागतो. ओके, याचा विंडचा एरिया तो तर असेलच, पण त्याच्या बाजूला तुम्हाला भरपूर स्पेस रिकामा लागतो आणि हे उंचावर असणं आवश्यक आहे. ओके, सो लार्ज एरिया रिक्वायर्ड. परत ट्रान्सपोर्टेशन वगैरे सुद्धा हिली एरियावर नेणं टफ आहे, तो पण एक डिसॲडव्हान्टेज ॲड करू शकता तुम्ही. ॲप्लिकेशन काय आहे? लार्ज इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनसाठी या टाईपचा टर्बाईनचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. ओके, बघितले असतील ना या टाईपच्या टर्बाईन. समजलं? ओके, सो राईट डाऊन. चला, व्हर्टिकल ॲक्सिस विंड टर्बाईन बघू आपण. आत्ता या अगोदर आपण काय बघितलं? हॉरिझॉन्टल ॲक्सिस विंड टर्बाईन बघितलं. आता आपण काय बघू? व्हर्टिकल ॲक्सिस विंड टर्बाईन. हॉरिझॉन्टल ॲक्सिस विंड टर्बाईन कुठं वापरत होतो आपण? लार्ज स्केल ॲप्लिकेशनसाठी. ओके, मोठाले पाते असतात त्याचे. ओके, आणि त्याच्यात याव मेकॅनिझम असते जेणेकरून त्याची इफिशियन्सी
मॅक्सिमम ॲचिव्ह होऊ शकते. ज्या डायरेक्शनने विंड येईल त्या डायरेक्शनना जास्तीत जास्त हवा कॅप्चर करून त्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार करण्याचं मेकॅनिझम. ओके. पण स्मॉल स्केल ॲप्लिकेशनसाठी आपण व्हर्टिकल ॲक्सिस विंड टर्बाईन दॅट इज VAWT हे टर्बाईन वापरतात. कोणतं? व्हर्टिकल ॲक्सिस विंड टर्बाईन. ओके. तर याच्यामध्ये काय आहे, व्हर्टिकल ब्लेड येते अशा फिरणाऱ्या, जसं तुम्ही ते मूविंग दरवाजा असतो ना एखाद्या कॉलेजच्या वगैरे एंट्रन्सला, ओके, रोटेटिंगवाला, त्या पद्धतीची ही टर्बाईनच्या ब्लेड्स असतात. ओके. त्या अशा पद्धतीने रोटेट होतात आणि खाली गिअर बॉक्स आहे. ओके. हे त्याचं फाउंडेशन स्ट्रक्चर, त्याच्यावर जनरेटर काय करतं, इलेक्ट्रिकल एनर्जीचं मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करतं. ओके. सो दिस इज व्हर्टिकल ॲक्सिस विंड टर्बाईन. याच्यामध्ये ॲक्सिस कसा आहे रे, व्हर्टिकल आहे, त्याच्यावरच गिअर बॉक्स आहे. ओके. हे तुमचं ब्लेड 2, 3, 4, 5 नंबर ऑफ ब्लेड्स असू शकतात डिपेंडिंग ऑन स्पीड आणि रिक्वायरमेंट, वेलॉसिटी रिक्वायरमेंट किती आहे किंवा इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन किती करायचं आहे त्याच्यावर त्याच्या ब्लेडच्या रिक्वायरमेंट डिसाईड होती. ओके. सो दिस इज अ कन्स्ट्रक्शन, व्हर्टिकल ॲक्सिस ब्लेड, त्याच्यानंतर तुमचं गिअर मेकॅनिझम. ओके. त्याला परत जनरेटर आहे, हे काय करेल, इलेक्ट्रिसिटी जनरेट करून पुढं ट्रान्समिट करेल. तर बघा ग्रीडला दिलं जाईल. ही ब्लॉक डायग्राम आहे. याच्यामध्ये काय, व्हर्टिकल ॲक्सिस विंड टर्बाईन, गिअर बॉक्स, जनरेटर, त्याच्यानंतर नेक्स्ट काय, रिचार्जेबल बॅटरी. ओके. आणि त्याच्यात LDR सर्किट आणि LDR सेन्सर. LDR म्हणजे काय, लाईट डिपेंडंट रेजिस्टन्स, LDR सर्किट. आता तुम्ही या टाईपचं टर्बाईन बघितलं का कुठं रोडच्या डिवायडरमध्ये असते. ज्यावेळेस या टाईपनं या साईडने व्हेकल येतात, त्या साईडने व्हेकल येतात, त्यावेळेस अशा पद्धतीने ते रोटेट होते. पाहिलं असेल ना, या साईडने व्हेकल जातात, या साईडने येत आहेत, अशा पद्धतीने जर असेल तर ते टर्बाईन अशा हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये येणाऱ्या स्पीडला काय करतात, व्हेकलच्या स्पीडला मॅच होतात आणि त्याच्यानंतर ते पाते त्याचे फिरते आणि इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. बघितलं असेल ना. तर हे स्मॉल स्केल ॲप्लिकेशनसाठी वापरतात. ओके. तर कन्स्ट्रक्शनमध्ये गिअर बॉक्स, जनरेटर, रिचार्जेबल बॅटरी, त्याच्यानंतर LDR सेन्सर आणि त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन. आता हे कुठं वापरतात, हे समजा रोडला लावलेलं आहे, रोडच्या डिवायडरला, तर रोडच्या डिवायडरला लावून त्यापासूनच जी तयार होणारी इलेक्ट्रिसिटी आहे ते डिवायडरचे लाईट लावण्यासाठीच वापरतात. ओके. म्हणजे जास्त ट्रान्समिशन कॉस्ट वगैरे लागणार नाही अशा पद्धतीने. तर याचा फायदा काय आहे, ॲडव्हान्टेजेस, लेस कॉम्प्लेक्सिटी कमी आहे, इट डझंट रिक्वायर्ड याव मेकॅनिझम, डायरेक्शन ऑफ विंडचा काय घेणं देणं नाही त्याला. याव मेकॅनिझमला काय करावं लागतं की ज्या डायरेक्शनला विंड येईल त्या डायरेक्शनला त्याला कॅप्चर करावं लागेल, तशी मेकॅनिझमची इथं गरजच नाही. कॅन ऑपरेट इन टर्बुलंट ऑर गॉसिस्टी विंड. ओके. फिरणाऱ्या हवेमध्ये किंवा एका दिशेने जी हवा आहे त्या दिशेच्या हवेला सुद्धा ते अचीव करेल, दोन्ही डायरेक्शनने येणाऱ्या हवेला. तर याची गरज पडेल इथं. आणि त्या हवेमध्ये आर्टिफिशियल एअर जे आहे त्याच्यापासून सुद्धा इलेक्ट्रिसिटी इथं तयार करता येईल. त्याच्यानंतर बेस्ट सुटेबल इन अर्बन एरिया, शहरी भागामध्ये विशेषतः रोड डिवायडरमध्ये याचा चांगला उपयोग होईल. पण याचा ड्रॉबॅक काय आहे, याची इफिशियन्सी कमी आहे. काय आहे, इफिशियन्सी कमी आहे आणि मोस्ट कॉमनली यूज करत नाहीत, कारण त्या पद्धतीची हवा सगळीकडे जनरेट करता येणार नाही. नॅचरल एअरपासून हे त्या पद्धतीची इलेक्ट्रिसिटी तयार करू शकणार नाही. ते कुठं वापरतात, स्मॉल स्केल प्रोडक्शनसाठी, स्मॉल विंड, रेसिडेन्शियल ॲप्लिकेशन, अशा छोट्या छोट्या ॲप्लिकेशनला वापरतात. ओके. पण लार्ज स्केलमध्ये नॅचरल एअर जे उंचावर इलेक्ट्रिसिटी तयार करणारं हॉरिझॉन्टल ॲक्सिस टर्बाईन आहे त्या पद्धतीची इलेक्ट्रिसिटी इथं प्रोड्यूस होणार नाही. येतं लक्षात. हा एक तोटा याचा. आता तुम्ही घराच्या छतावर, बिल्डिंगवर, हॉटेलच्या याच्यावर एक स्मॉल विंड टर्बाईन बघितली असेल. ओके.
तुम्ही स्वामी विवेकानंद महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरला गेले तर तिथं तुम्हाला एक विंड टर्बाईन दिसेल बघा एका बिल्डिंगवर बाजूच्या, किंवा मग इथं अंबडला सुखसागर नावाचे एक हॉटेल आहे, त्या हॉटेलच्या वर एक छोटीशी विंड टर्बाईन दिसेल, तर त्याला आपण काय म्हणतो, स्मॉल विंड टर्बाईन, ज्याची कॅपॅसिटी 100 किलोवॅटपेक्षा कमी असते, त्या टाईपच्या टर्बाईनला काय म्हणायचं आहे, स्मॉल विंड टर्बाईन. ओके, एखाद्या कॉलेजच्या वर सुद्धा इन्स्टॉल करू शकतो, तुमच्या कॉलेजच्या किंवा तुमच्या क्लासेसच्या छतावर अशा पद्धतीने विंड टर्बाईन लावायची. ते काय करेल, येणाऱ्या हवेचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करेल आणि त्या पर्टिक्युलर बिल्डिंगला किंवा छताला घराला काय देईल, इलेक्ट्रिसिटी देण्याचं काम करेल. ओके, तर याच्यामध्ये ही टर्बाईन आहे. ओके, त्याच्यानंतर ह्या टर्बाईनचं काय होतं आहे, DC प्रोडक्शन होतं आहे. DC प्रोडक्शन झालं की मग ते इन्व्हर्टरला दिलं जाईल, इन्व्हर्टर काय करेल, DC टू AC करेल, ACला परत बॅटऱ्या रिचार्ज करून पुढं ट्रान्सफर केलं जाईल, किंवा डायरेक्ट DC जर असेल तर ती यूज केल्या जाईल. कधी कधी डायरेक्ट ACसुद्धा यूज केल्या जाते डिपेंडिंग ऑन रिक्वायरमेंट. आणि त्याच्यानंतर ती तुमची हायड्रोमीटरला देणार. ओके, तिथं परत त्या इलेक्ट्रिसिटीचं याच्यामध्ये कन्व्हर्जन होईल, स्टीम तापून पुन्हा इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनसाठी आपण त्या पद्धतीने वापरू शकतो, किंवा डायरेक्ट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट होणार. ओके, तर या पद्धतीची सिस्टीम आहे. तुम्ही बघितलं असेल एखाद्या इमारतीच्या छतावर या पद्धतीने एका घरासाठी, जसं सोलार पॅनल आता छतावर लावून काय नेट मीटरिंग वगैरे वापरायला लागले, तर त्या धर्तीवर स्मॉल स्केल विंड टर्बाईन आपण लावू शकतो. कुठं वापरतात रे, याचा ड्रॉबॅक काय आहे, लोक का वापरत नाही, तर याची हवेची स्पीड सध्या किती हवा आहे, खूप कमी आहे ना. मग या अशा सिच्युएशनला प्रोडक्शन एवढं शक्य आहे का, नाही. आणि त्याची हाईट पण त्या पद्धतीने वर घ्यावं लागते आणि त्याचं फाउंडेशनसुद्धा त्या पद्धतीने स्ट्रॉंग करावं लागतं. त्याच्यामुळं याचा वापर तेवढा होत नाही जेवढा सोलारचा होतो आहे. ओके, तरी कुठं वापरतात ते, स्टँड अलोन सिस्टीम, सेपरेट इलेक्ट्रिसिटी जनरेटर म्हणून, ग्रीड टाईड सिस्टीम, ग्रीडला कनेक्टेड सिस्टीम, एक्स्ट्रा आलं तर पीक लोड कवर करण्यासाठी, स्मॉल बिझनेससाठी, एखाद्या छोट्या इंडस्ट्रीसाठी स्वतःचं सेल्फ, एनर्जी इंडिपेंडंट, तुम्हाला जर स्वतःचं कॉलेज वगैरे अशा पद्धतीने करायचं असेल तर करू शकतात. रिमोट एरिया जिथं बाकी काही शक्य नाही, ट्रान्समिशन लाईन किंवा डिस्ट्रीब्युशन लाईन शक्य नाही, अशा ठिकाणी करू शकतात. आणि ॲग्रिकल्चर अँड फार्मिंग, शेतामध्ये वगैरे लावू शकतात. तर अशा पद्धतीने स्मॉल विंड टर्बाईन आपण लावायची. ओके, कमी ॲप्लिकेशनसाठी कुठपर्यंत, अंडर 100 किलोवॅटपर्यंत. आता समजा जर खूप जास्त लोड असेल तर अशा वेळेस काय करायचं आहे, लार्ज विंड टर्बाईन लावायची. काय करायचं आहे, लार्ज विंड टर्बाईन. आता लार्ज विंड टर्बाईनमध्ये जनरली आपण कोणती वापरतो, हॉरिझॉन्टल ॲक्सिस विंड टर्बाईन, हॉरिझॉन्टल ॲक्सिस विंड टर्बाईन विथ याव मेकॅनिझम. तर 100 किलोवॅट किंवा त्या पेक्षा जास्त अगदी सेव्हरल मेगावॅटपर्यंत जर तुम्हाला प्रोडक्शन करायचं असेल तर तिथं कोणती वापरणार तुम्ही, लार्ज विंड टर्बाईन वापरणार. येते लक्षात. तर या टाईपच्या विंड टर्बाईन तुम्ही आता बघत असाल. हे कुठं, एखाद्या पर्टिक्युलर बिल्डिंगमध्ये, बिल्डिंगच्या वर मध्ये म्हणण्यापेक्षा. ओके, आणि हे कुठं बघता, डोंगराला. ओके, तुम्ही ते सोलापूर हायवेला बघा, बीडच्या समोर गेलं का पुढं तुम्हाला खूप सारे टर्बाईन्स लागतील बीडकडे जाताना. गेवराईच्या पुढं गेल्याच्या नंतर तुम्हाला असे डोंगर, प्रत्येक डोंगरावर अशा खूप मोठ्या टर्बाईन लावलेल्या आहेत. ओके, इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनसाठी. पाहिलं असेल तू तर तिकडलाच ना, मांजर सुंबेला पण तिकडं आहेत, सगळीकडं आहेत, बऱ्याच ठिकाणी आहेत तिकडं. ओके, जास्त एरिया, कारण का झाडं नाही आहेत तिथं.